मित्रांनो, सांगली जिल्हा मध्यवर्ती कोऑपरेटिव्ह जे बँक आहे त्या बँकेमध्ये क्लर्क पदाची यामध्ये पदभरती निघालेली आहे. त्यामध्ये फॉर्म भरण्याची तारीख 24 तारखेपासून सुरू झालेली आहे आणि लास्ट डेट आहे 8 तारीख. तर तुम्हाला यामध्ये फॉर्म भरायचं असेल ऑनलाईन पद्धतीने तर तुम्हाला लवकर फॉर्म भरायचं आहे. तर यामध्ये किती पदं आहे हा तुमचा प्रश्न असतील तर हे तुम्हाला मी सांगत आहे. पदं आहे यामध्ये 444 यामध्ये पदं आहे. तर यामध्ये तुमची MSCIT सुद्धा असणे आवश्यक आहे. ग्रॅज्युएट प्लस MSCIT असणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता यामध्ये जे काही बाकीचे आहेत, परीक्षा कशी होणार, यामध्ये परीक्षा शुल्क किती, ते सुद्धा यामध्ये सांगण्यात येत आहे. कारण की एज लिमिटसुद्धा आहे 18 इयर म्हणजे कमीत कमी आणि जास्तीत जास्त 35 वर्षे यामध्ये देण्यात आलेलं आहे. आणि तुम्हाला जे क्लर्कचं स्टायपेंड यामध्ये 22,000 रुपये पर मंथ दाखवण्यात आलेलं आहे. आणि यामध्ये अप्लिकेशन प्रोसिजर कशा पद्धतीने आहे, पहिले तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं, त्यानंतर फीज भरायचे, त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट अपलोड करायचे. अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फोटोग्राफ जे आहे तो सुद्धा त्याची साईज देण्यात आलेली आहे. अप्लिकेशन ऑनलाईन पद्धतीने आहे, कोणतंही अप्लिकेशन यामध्ये ऑफलाईन पद्धतीने नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला खालच्या बाजू आल्यास आपल्या यामध्ये फीज, यामध्ये क्लर्क पदाची जी फीज आहे 1,000 रुपये आहे. त्यामध्ये 180 प्लस GST तुमची 180 रुपये तुम्हाला GST लागणार आहे, म्हणजे 1,180 रुपये यामध्ये परीक्षा शुल्क आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर हे तुमचं परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे. फॉर्म नसेल भरला तर फॉर्म भरून घ्या. जाहिरात पाहिजे असेल, टेलिग्राम चॅनल आहे आपलं, त्याला तुम्ही जॉईन होऊन हे जे जाहिरात आहे ते तुम्हाला मिळून जातील. तर तुम्हाला जर लिंक नसेल माहीत तर लिंकची सुद्धा तुम्हाला यामध्ये मेसेज करायचा आहे. लिंक म्हणून मी लिंक तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला पाठवून देणार आहे. त्यानंतर आपण खालच्या बाजूला आल्यास यामध्ये परीक्षा पद्धती देण्यात आलेली आहे. तुमचा फोटो कॅप्चर कसा करायचा, काय करायचं ते पण यामध्ये देण्यात आलेलं आहे. 22 यामध्ये PDF आहे, म्हणजे 22 पेजेस आहे एका PDFला. ते सविस्तर माहिती पाहण्यासाठी तुम्हाला हे PDF डाउनलोड करणे आवश्यक आहे. यामध्ये परीक्षा घेत असताना यामध्ये जे 90 मार्काची तुमची परीक्षा असणार आहे, यामध्ये 90 मार्क 90 क्वेश्चन असणार आहे. यामध्ये कोणकोणते जे यामध्ये क्वेश्चन वाईज यामध्ये हे करण्यात आलेलं आहे, जसे जनरल नॉलेज आहे, बँकिंग आहे, इंग्लिश आहे, हे सर्व विषय यामध्ये देण्यात आलेले आहे. यामध्ये 10 मिनटं प्रत्येक याला जे आहे तुम्हाला 90 मिनटं मिळणार आहे. त्यानंतर जे तुम्हाला 45% मार्क पास असणे आवश्यक आहे, म्हणजे 50% तरच तुम्हाला यामध्ये पुढं जे आहे तुमचं जे इंटरव्ह्यूसाठी तुमचं नावसुद्धा येणार आहे. तर हा होता व्हिडिओ महत्त्वाचा. कसा वाटला? महत्त्वाचा वाटला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन हा चॅनल सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न आहेत कमेंट्समध्ये विचारा. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. धन्यवाद.